नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PSIचं ग्राउंड कशा पद्धतीने होतं हे थोडक्यात समजावून घेणार आहे। ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता त्यावेळेस तुम्ही ग्राउंडसाठी पात्र होता। ग्राउंडचे मार्क हे 100 आहेत, परंतु एक गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या, आता ग्राउंड हे क्वालिफाय झालेलं आहे आणि 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 60 मार्क घ्यायचेत। जर तुम्हाला 60 मार्क मिळत नसतील तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होत नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडता। हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। आता पुरुषांसाठी एकूण 4 इव्हेंट सांगितलेले आहेत। पहिला इव्हेंट आहे 800 मीटर धावणे, ज्याच्यासाठी मॅक्झिमम 50 मार्क आहेत। दुसरा इव्हेंट आहे पुलअप्स, ज्याच्यासाठी मॅक्झिमम 20 मार्क आहेत। तिसरा इव्हेंट आहे गोळा आणि चौथा इव्हेंट आहे लांब उडी। याला प्रत्येकी 15-15 मार्क असे 100 मार्क पुरुषांसाठी। आणि स्त्रियांसाठी 4 इव्हेंट नाही तर 3च इव्हेंट आहेत। पहिला इव्हेंट आहे 400 मीटर धावणं, ज्याच्यासाठी 50 मार्क आहेत। दुसरा इव्हेंट आहे गोळा, ज्याच्यासाठी 30 मार्क आहेत आणि तिसरा इव्हेंट आहे लांब उडी, ज्याच्यासाठी 20 मार्क आहेत। असे 100 मार्क्स होतात, परंतु क्वालिफाईंग आहे कमीत कमी 60 मार्क पडलेच पाहिजेत। अशाच माहितीसाठी इन्फिनिटीला नक्की लाईक करा। धन्यवाद।